ईदच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देत असताना या महाराष्ट्रासाठी दादांनी काय केलं हे कोणाला सांगण्याची आवश्यकता नाही. मुस्लिम समाजाविषयी दादांचा असणारा आदर, मुस्लिम समाजाचं दादांचं असणारं प्रेम हे दुसऱ्या तिसऱ्या कोणी सांगण्याची आम्हाला आवश्यकता नाही. या समाजाचं दुःख घेऊन दादांनी आपला जीवनक्रम सुरू केलेला आहे आणि या जीवनक्रमामध्ये खऱ्या अर्थानं मुस्लिम बांधवांना कसा न्याय द्यायचा या दृष्टिकोनात या ठिकाणी आपण कामकाज पाहतो. मी या ठिकाणी या अल्पसंख्याक सेलचे सगळे शेख यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांनी जे कष्ट घेतले, मोशीदबाई, बाकीचे इतर सर्व मान्यवर, दत्ताभाऊ, समाजामध्ये काम करत असताना सामाजिक बांधिलकी आपण जपली पाहिजे. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम हिंदुस्तान हमारा. एक बात आप सब ध्यान में रखो, दादा अपने शेरदिल है, शेरदिल. तो खऱ्या अर्थानं माणूस सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत आपल्या सगळ्यांची सेवा करण्याकरता, या महाराष्ट्रात त्याची सेवा करण्याकरता सातत्यानं उपलब्ध असतात. मग काही लोकांमध्ये अशी चर्चा झाली की या मीटिंग होती नाही होती. दादा, तुमचे कार्यकर्ते एवढे कच्चे नाहीत. तुम्ही सांगाल तिथं पुण्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीचं आयोजन करू शकतो. ही ताकद आपले कार्यकर्ते या ठिकाणी ठेवतात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सिद्दीकी साहेब आलेले आहेत. मुंबईवरनं खास पुणेकरांना पाहायला आलेले आहेत. आढळराव पाटील आपल्या सगळ्यांचे शिरूरचे उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत. आणि या सगळ्या वातावरणामध्ये मुस्लिम समाज हा पूर्णपणे दादा तुमच्या बरोबर आहे हे दाखवण्याकरता ही उपस्थिती आहे, हे आपण निश्चितपणे लक्षात ठेवले पाहिजे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं महिलांची संख्या दादा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे. मुस्लिम समाजाला संरक्षण देण्याची जबाबदारी दादा ही तुमची आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. पण त्यामध्ये महिला असो किंवा पुरुष असो, या महाराष्ट्रामधील मुस्लिमांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी दादा तुमची आहे. पुण्याच्या अनेक प्रश्नाच्या संदर्भात तुम्ही वारंवार मदत केलेली आहे. मग डेक्कन मस्जिदचा त्या ठिकाणी मसला असू द्या, कसब्यातील मशिदीचा त्या ठिकाणी जो त्या संदर्भात मध्यंतरी एक वाद झाला होता तो मिटवण्याचं काम तुम्ही केलं. परंतु हे करत असताना या ठिकाणी असणाऱ्या महिला भगिनींना देखील कुठेतरी योग्य न्याय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दादा देणं अत्यंत गरजेचं आहे. महिला बचत गट खूप मोठ्या प्रमाणामध्ये या मुस्लिम महिलांच्या आहेत. उर्दू शिक्षिका बालवाडीच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाल्या, परंतु नोकरी उपलब्ध नाही. मला असं वाटतं की पुणे सारख्या ठिकाणी उर्दू शाळा देखील मोठ्या प्रमाणामध्ये दादा चालू करणं अत्यंत गरजेचं आहे की ज्या माध्यमातून या महिला भगिनींना रोजगार उपलब्ध होईल. आणि या पुणे शहरामध्ये जी मदरसांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यांना देखील संरक्षण देण्याचं काम दादा तुम्ही पालकमंत्री म्हणून या ठिकाणी करणं गरजेचं आहे. या संपूर्ण वातावरणामध्ये अनेक मौलाना या ठिकाणी आलेले जे समाजाच्या युवकांना योग्य दिशा देण्याचं काम आपल्या जीवनामध्ये करतात. ते देखील तुमचं ऐकायला आले की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दादा तुमच्याकरता काय न्याय उपलब्ध करून दिलेला आहे, कोणती कोणती कामं दादांनी या ठिकाणी केलेली आहेत. म्हणजे मी सांगण्यापेक्षा ते दादांच्या मुखातून आले तर खूप चांगलं होईल. परंतु या परिसरामध्ये आज या कौसरबाग परिसरामध्ये हा मेळावा होत असताना सर्वसामान्य मुस्लिम समाज हा तुमच्या प्रवाहाबरोबर आहे हे दाखवण्याकरता ही सगळी उपस्थिती आज खऱ्या अर्थानं आहे. आणि एक चांगलं काम तुम्ही जीवनामध्ये करत असताना या सगळ्यांचं एक स्वप्न आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दादा तुम्ही व्हायला पाहिजे. हे स्वप्न तुम्ही भविष्यामध्ये आणलं पाहिजे. ही प्रत्येक कार्यकर्त्याची आणि प्रत्येक नागरिकाची या महाराष्ट्रातली इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही जे काम आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं मुस्लिम समाजासाठी करत आहात त्या कामाला आमचा निश्चितपणाने सलाम आहे. या ठिकाणी मी अधिक या ठिकाणी बोलणार नाही, परंतु या ठिकाणची उपस्थिती महिलांनी देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप मोठं योगदान दादा या ठिकाणी दिलेलं आहे. युवकांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये योगदान दिले.
आणि हे सगळं करत असताना कोणीतरी काहीतरी वावड्या या पुणे शहरामध्ये जर उठवत असेल तर या व्यासपीठावरून त्यांना या ठिकाणी मी समज देतो की चुकीचं काम करणाऱ्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं उत्तर देण्याचं काम दीपक मानकर केल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला आजच्या दिवसाच्या निमित्तानं सांगतो. एक चांगलं वातावरण कशा करता हिंदू मुस्लिमांचं जे सौख्याचं वातावरण या पुणे शहरामध्ये आहे ते कोणीतरी खराब करण्याचं काम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न जर करत असेल तर असं या ठिकाणी कुठलंही चालणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार पुण्यातली शांतता प्रस्थापित राहिली पाहिजे, कायदा सुव्यवस्था ही चांगली राहिली पाहिजे. मग कोणतरी काहीतरी हूल उठवणार आणि त्या हूलच्या पाठीमागं आपण पाळण्याचं काम मुस्लिम बांधव आणि भगिनींनी कधीही करू नये. एक खंबीर नेता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये या निमित्तानं दादांच्या रूपाने मिळालेला आहे आणि अजित दादा सांगतील त्या दिशेने जर तुम्ही गेलात तर तुमच्या समाजाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द तुम्हाला आजच्या दिवसाच्या निमित्तानं देतो आणि मी माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.